साधारण एक महत्त्वाच्या रस्त्यावर बाईक रॅली निघली. आणि उद्या आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत. उद्या दुपारपर्यंत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी संध्याकाळी यायला सुरुवात होईल. मग माझं आमंत्रण आहे. आपल्या सहकार्याशिवाय शुभ विचार हे महाराष्ट्रात पोचणार नाही. बोला. काम बाबी या गोष्ट आणि पोलीस उपनिरीक्षक कासले त्यांनी आरोप केला. मंत्री अनिल गुप्ता त्या संदर्भात मध्ये नोंद केली. अधिकारी आहे त्यांचा असं आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात देशात त्याला पुष्टी देणारं हे गाणं आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का? म्हणजे वाल्मिक कराड असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन दिसत आहे मला. आणि ते कोण लोकांसमोर यायला पाहिजे. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार. त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजे. ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची अर्थस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे नाही. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या वल्गना कराव्या आवाणावा, पण हे राज्य दृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्यात शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कुठे केली? एकनाथ शिंदे की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही. आम्हाला म्हणजे कोणा? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्या सगळ्यांना पडतो.